जनतेच्या समस्येच्या बातम्या। सरकार मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील जानवले गावात। कणकवली ह्या मूळ गाव असलेल्या परंतु आता जानवले गावात राहत असलेल्या आज आपण अशा एका कलावंताला भेटणार आहोत की ज्यांचं वय 75 वर्ष आहे आणि या 75 वर्षात त्यांनी या कुठल्या कॉलेजमध्ये त्यांनी या कलेचं शिक्षण घेतलं याबाबत त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे। अपर्णा अशोक कांबळे, वय 75 आहे। आपण जर त्यांच्या कलाकृती बघितल्या तर अतिशय सुंदर कलाकृती आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या कलाकृतीचा छंद किंवा हा कशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली आणि हे खरं तर इन्स्पायर यासाठी आहे की येणाऱ्या पिढीला ही जी कला आहे ती अवगत व्हावी आणि त्याच्यातून तरुणांना एक व्यवसाय पण निर्माण होण्याची याच्यातून मार्ग आहे। त्यांच्याशी बातचीत करूया की ह्या कला कशी त्यांनी जोपासली आणि त्यांनी कशी सुरुवात। तुमचं सरकार मराठी न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज तुमची आम्ही कला पाहण्यासाठी परत आलेलो आहोत। तर आपण ही कला या कलेला काय म्हणतात? बांबूच्या ही कधीपासून तुम्ही सुरुवात केली? मला ती लहानपणापासून आवड म्हणून पण मी ते जोपासले। पण ते कुठं बघितलं, कसं आवड कशी निर्माण मी झाली? लहानपणाचं मोबाईल जेव्हा आम्ही गावी यायचो तेव्हा आमच्या चुलत आजीवर पण व्हायचं तिथं बसायची ह्या कल्पना कशा सुचतात तुम्हाला या विविध प्रकारच्या? आता कसं एकच कलाकृती असेल ती एकच कलाकृती आपण डेव्हलप करतो, पण ह्या कल्पना कशा? आता ही काही मी मोबाईलमध्ये अच्छा, म्हणजे ह्या तुम्ही डिझाईन कसं करता येतं? आता तुम्ही समजा ही पर्स बघितली तर ती कशी डिझाईन करता? कपडा आहे, दोन्ही साईडने कपडा असते ती पर्स आहे, मग ती तुम्ही कसं तयार करता त्याचं? पूर्वीच्या काळी असं बनवायचे ते मी बघितलेलं होतं। मग ते ही बघून मी नंतर याची आयडिया करून मी अशी बनवली। त्याला आतमध्ये अस्तर लावलेलं आहे, चेन लावलेली आहे आणि एका पर्समध्ये आता तुम्ही मुलांना किंवा इतरांना हे शिकवलं का? अजूनही तुम्ही त्याचं ट्रेनिंग तुम्ही देऊ शकता? पण घरात नाही, तुमचं वय 75 असल्यामुळं तुम्ही काय कुठं जाऊन शिकू शकत नाही, परंतु समाजातील लोकांना किंवा विद्यार्थ्यांना याचं शिक्षण मिळालं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे? इतर लोकांनी जोपासली तर उदरनिर्वाह होण्यासाठी त्याला चांगल्या प्रकारे लाभ होऊ शकतो। आत्ताच आपण अपर्णा अशोक कांबळे यांच्याशी चर्चा केलेली आहे। तर त्यांचं म्हणणं आहे की ही कला येणाऱ्या विद्यार्थ्यांना जोपासली पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे। त्यासाठी त्या वय त्यांचं 75 आहे, त्या घराच्या बाहेर राहून कुठे शिकू शकत नाही, परंतु आमचं चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे की ज्यांना ही कला शिकायची असेल तर त्यांना संपर्क साधावा। त्यांना ऑनलाईन ती शिकण्याची सुविधा उपलब्ध होईल आणि त्या माध्यमातून तुम्ही ती कला शिकावी आणि ती जोपासावी अशी त्यांची मनोमन इच्छा आहे। नमस्कार।